आज आपण काय मागवले बाबू? चिकन जिलेटी, पिझ्झा नाही, बर्गर. अरे कौशा बोलताना मागो 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 म्हणून मागवला. चिकनचा सगळा सगळा का तुला उपास नाही ना? गुरुवार होता आज, सगळा चिकनचा होता. काय करता थुकत? आपल्याला गिफ्ट आलेत, सो दाखवतो तुम्हाला प्रॉपर. मी असं सांगा त्याच्या चप्पल, चप्पल मलाच ना माहिती काय ओढल्या तुटला भेटला तर. अरे तरी केसा तो पण फोडतात, हे पण फोडतात. आईचा असेल नाही, 100% असेल. आवडलं का तुला? ये शॉपला येते शॉपला चावीला बाईकला नाही, 4 व्हीलरला चावी पडली तरी समजून लोकांना रोशन संतीची चावी. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट उठलोय, सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आहे. लेट तर माझीच झाली बाबू ना. चुप, तुम्ही केली का आंघोळ? केली कधी? मगच केली. याने मग कशी आंघोळ केली, फक्त यांना बोलता नाही, थोडं तोतले आहे ना तू बाबू. मला हे आणला पिझ्झा. यानं पिझ्झा खायचा कधीपासून, बघू दुपारी टाइम भेटला तर मागू. बघा कोण आहे? काय नाव काय याचं? हा हा, सोन्या. सोन्या? याचं नाव सोन्या ठेवलंय आणि मी याला कालू बोलतो. मी कालू बोलतो ना. चावत नाही कालू आपला? नाही. कसं कालू? तुम्ही नेता घरी? तुमच्या घरी नेता? नेता नको ना नेऊ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. बाब मार, जल्दी बोल. पनवेल निकल. प्यारी समझ गई. कल सुबह पनवेल निकलना है. आंघोळ धुले का नाही? नाही तुला? हा, बारीक झाली आता. पिल्ली देताना मोठी होते ना. ले 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 भारतीस होती. जुली ये ती पण नुसती पालात. आतीला पण तीच भाजी खाले कशी तरी, आता पण तीच दिली का आई? अरे पैसे दिले भाजीचे, मुकात खा. या आई, अरे कटाला आला बाबू. कसला कटाला आला? आता सुनच नाही ना. बघ एव्हा कसा बोलतो बघ लगेच. बरोबर, आता सुनच नाही ना. मग बोल आता जरा एक. आता सुनच नाही तर उपास राव. बाबा घे आता. उपास राव. एक दिवस जेवू, एक दिवस उपास राव. कोणी म्हटलं काय तुला आमची सुनच जेली बरं ना. घे हा, आता त्याच करायला लागणार. असंच करायला लागेल काही. मग एक टाइम राहणार, 2 टाइम काय जावं. चला तर काही जेवण करून घेऊ. गरम गरम डाळ भात आहे, रातण्यांची भाजी ना, लोणचा बनवून या जेवायला. कालचा दिवस तर एकदम भारी गेला आमचा सगळ्यांचा. जाम मजा केली. मी तर दुपारच्या झोपलेलो दादा वापस. मला समजला ना केव्हा झोप लागली मला. मग झोपलेलो झोपलेलो वाटतं. काही झोपलेलं का मी? नाही झोपलं ना. वोटिंग करायला गेला असतं. आल्यावर झोपलं वाटतं. वोटिंग करून आल्यावर झोपलं. रात जण होती पण मला गर्दीच नाही भेटली थोडी पण. आऊशी पण गर्दी नाही भेटली, डायरेक्ट गेलो. दुसरं म्हणजे एक लाईन मध्ये गर्दी. तू केव्हा गेली आई? एकदम सकाळचे. आम्ही 7ला. बाय आणि मी, आम्ही दोघा एक साथ गेलतो. आम्ही 3 जण होतो, किशोरी मी नाही हो. कोणाला दिला तुम्ही वोट? सांगत नाही अरे. मी सांगू का तुम्हाला मी कोणाला दिला? हा आई अशी का बोलत? का आई सांगत ना असं. आपला राजनीतीशी संबंध नाही, आपला जेवणाशी संबंध आहे. जेव्हा त्या मिरच्या मला जाम आवडतात आणि पापड पण तळून आणले. एकच तिथं मला आवडतात ते. अजून देशील? जेवण झालंय माझं आणि सगळं जरा जेवलं वगैरे. तर जेवण वगैरे झालं आणि आता जस्ट निघालो दुकानावरती जायला. गाडी तर भरपूर घाण झाली आहे. 3-4 दिवस झाले हिला काय म्हणजे साफच करायला जमत नव्हता.
मांडप वगैरे तर आता काढतीलच. बघून दे किती घाण झाली. वा 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 वा, याच्यानंतर पहिलं बघून दे. माझे शूज आहेत, डिक्की बिक्की सगळं साफ करून घेता आणि मग हिला धुवायला टाकता. किती कचरा झाला पूर्ण डिक्कीमध्ये, सगळा काढून घेता पहिला तर मी. गाईज निघूयात घराच्या इथून, जरा दुकानावरती जाऊ, कामं करू थोडेफार आपले. जेवढी पण घाण होते ना नुसती धूल धूल, आणि या ब्लॅक कारवरती लगेच धूल दिसून दिसते. काय धुवायला लागते नुसते 2-2, 3-3 दिवसांनी, 2-2, 3-3 दिवसांनी. किती वेळा धुशील, कटाळल्या लिटरली मी तर पूर्ण गाडीला धुवून धुवून. तर चला गाईज, गाडी तर टाकली आहे इथे सर्व्हिस सेंटरला धुवायला, आणि मी निघालो चालत चालत माझ्या दुकानावरती. इथून दुकान थोडासा अंतरावरती आहे. मी बोला चालतच जाऊयात, बरं वाटतं जरा. कधी कधी चालत पण गेला पाहिजे. आणि मी इथं सर्व्हिस सेंटरला टाकली का आपण बाई चालतच निघतो कधी पण. कोरेगाव दिसतं का तुम्हाला इथून? जास्त नाही, किती पावलं चालायला लागेल, 200 पावलं चालायला लागेल. तर गाईज जस्ट आलो आपल्या कोरेगावच्या शॉपवरती. या आतमध्ये बघू काय चाललंय. काय चाललं करण बाय? काय नाही, ऑर्डर पॅक करतो आता मस्त. ऑर्डर वगैरे पॅकिंग करून घेऊयात. काय लपून लपून काम करतो रे भाई साहब. लाईटी वगैरे लाव ना भाई, काय गरम होते रे. गाईज हा आहे पूर्ण स्टॉक. आता तर विंटरचा सीझन आलाय म्हणून आपण अशा प्रीमियम क्वालिटीच्या हुडीज वगैरे आयकरा मेन्सवेअरला अवेलेबल केल्यात. ह्या आफ्टर मार्केट तुम्हाला भेटणार नाही. H&M मध्ये जावा, ह्या हुडी तुम्हाला माहिती आहे काय रेंज असेल H&Mची. बाई कापून टाकतील, 1500 घेतात डायरेक्ट. तुम्ही आपल्या आयकरा मेन्सवेअरवरती या, फक्त आणि फक्त 699ला ही हुडी बाय करा. क्वालिटी बघा, प्रीमियम असणार आहे, पॅटर्न वगैरे एकदम हटके असणार. 8 कलर केले तर अवेलेबल आहे, 8 कलर. भाई हे सगळे कलर आहेत. हे बघा बदाम कलर, बदाम नाही रे, आंबा कलर, सॉरी. इम्पोर्टंट हुड्या पण आहेत आपल्या इथे, सगळ्या इम्पोर्टवाल्या हुड्या असणार. त्या जॅकेट वगैरे आहेत, सगळे जॅकेट असणार आहेत. भरपूर जॅकेट दाखवता येणार नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला. ही एवढे जॅकेट आणलेत. अजून हा माल आपण स्टॉक ओपन नाही केला, आता करूयात. आणि फोटोशूट वगैरे मी करतोय. तर आपला इथे इंस्टाग्रामची आयडी देतो आयकरा मेन्सवेअरची, तिला जाऊन फॉलो करा, कारण की जेणेकरून तिथे नवीन अपडेट आपले येतच असतात. इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा. अजून काय पार्सल वगैरे कसे आहेत, कुठे निघालेत, काढलेत की नाही? कारण या साईडला सगळे पार्सल काढलेत. दाखव जरा पार्सल कुठे कुठे जाणार आहेत जरा 2-3. आपले रेग्युलर पार्सल असतात मंडळी, ऑनलाईन आपले डिलिव्हरी करतो आपण ऑल ओव्हर इंडिया. सो हे ठाण्याचं आहे बघा, उपवन लेक, बॉम्बे. अजून हे कोणतं आहे, सिटी नेम विरार. हे कोणतं आहे, दिवा. कुठे पण आपण किती पण लांब असून दे भाई, सगळीकडे पाठवून देतो. पाटीलचं हे भिवंडीचं पार्सल आहे भाई. भिवंडीकरांनी तर ना धुरकूस घातला, धुरकूस आयकरा मेन्सवेअरला. ज्यांना व्हिजिट होत नाही ना ते ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी मागवतात. आपण 2 दिवसातच आता डिलिव्हरी आपण करतोय. लवकर भरपूर सारे ऑर्डर करा. आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती जावा, ऑफर वगैरे नेहमी लागत असते तिथे. फॉलो करून ठेवा ज्याने फॉलो नसेल केला तर, कारण की आपण अपडेट नेहमी तिकडे देत असतो. आणि पनवेलला पण आपला एक शॉप आहे, तुम्हाला माहिती नसेल तर पनवेलला R3 करंजडे प्लॉट नंबर 307ला आपला शॉप आहे. तिथे पण जाऊन व्हिजिट द्या. एकदम युनिक कलेक्शनचं काम आयकरा मेन्सवेअर नेहमीच करते. हे कलेक्शन तुम्हाला लवकर आफ्टर कुठे बघायला भेटणार नाही, कारण की आपला अर्धा स्टॉक दिल्लीवर येतो, अर्धा स्टॉक आपण मुंबईवरनं आणतो. कारण की अपडेट करत असतो मी नवीन काहीतरी व्हरायटीज तुमच्यापर्यंत पोचावी. कारण की आपण आता न्यू जनरेशनचे आहोत सगळेजण, तर त्याच्यामुळे आपण काहीतरी नवीन युनिक काही ना काही कस्टमरला द्यायचा प्रयत्न असतो माझा. तर गाईज बघा कसं ऑरेंज कलर मध्ये ही आपण हुडी मागवली आहे. क्वालिटी वगैरे एकदम हेवी असणार, GSM वगैरे. H&M मध्ये जर तुम्ही जाता नाही ह्या हुडीज घ्यायला तर तुम्हाला 1300-1400ला भेटणार. आयकरा मेन्सवेअरला या, फक्त आणि फक्त 699ला घ्या. क्वालिटी एकदम हेवी असणार आहे. बघू शकता ब्रँडिंग वगैरे प्रॉपर दिली याच्यावरती. पूर्ण हुडीज मध्ये येणार आहे. M to XXL पर्यंत साईज भेटणार आहे. कोणताही स्क्रीनशॉट काढा, दिलेल्या नंबरवरती लगेच ऑर्डर करा. स्टॉक लिमिटेड असणार आहे. ज्यांना मागवायचं त्यांनी मागू शकता. आज आपण ऍडव्हर्टाइज करतोय आपल्या ब्लॉगिंग वरती. जे कस्टमर आपल्या ब्लॉगिंगद्वारे बघतात त्यांच्यासाठी हुडीज, नवऱ्यासाठी मागवा, भावासाठी मागवा, कोणासाठीही मागवा. M to XXL पर्यंत साईज भेटणार आहे. क्वालिटी एकदम हेवी असणार आहे, प्रीमियम असणार आहे. दोन्ही शॉपला व्हिजिट देत आहे तरी पण तुम्हाला भेटणार. 8 कलर तुम्हाला दाखवले. कोणताही स्क्रीनशॉट काढा, दिलेल्या नंबरवरती मागवा. एकदम कडक. शिमला जा, मनाली जा, कुठे पण जा, कडक पॅटर्न आहेत. अजून भरपूर आहेत जे थोडे हेवी रेंज मध्ये येतात. बघू शकता क्वालिटी वगैरे इथे रिपिंग दिली आहे. एकदम हेवी GSM मध्ये असणार आहे. पॅटर्न चेक करायचे, पॅटर्न एकदम युनिक असणार आहे.
थोडा हेवी रेंज असणार आहे, पण ज्यांचं याचा बजेट असतं बजेटनुसार आपण सगळं काय ठेवत असतो नेहमीच. एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये येतात ह्या हुडीज वगैरे. लवकर आयकुरा मेन्सवेअर डोंबिवली ईस्टला या, कोळेगावला आपला शॉप आहे, एक R3ला शॉप आहे. जर तुम्हाला टोमीच्या प्रीमियम क्वालिटीच्या ह्या टी शर्टी हव्या आहेत, ह्या पण आपल्या आयकुरा मेन्सवेअरला दोन्ही शॉपला आहेत. कलर पण बघू शकता, 3 कलर दिलेत. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे. एकदम हेवी GSM मध्ये आपण नेहमीच काम करतो. नक्की विजिट द्या किंवा ऑनलाईन सुद्धा मागवा. जय वीरा भाव. तर गाईस आणखी एक प्रोडक्ट घ्या, तिथं आता तुम्हाला दाखवतो बोललो. बघू शकता JN11 आपण यावेळी लेडीज साठी खास अवेलेबल केली आहे. ही लवकर भेटत नव्हती मार्केटमध्ये, आपण मागवली आहे. बघू शकता एक ब्लॅक कलरचा बेल्ट येणार आहे, एक चार्जर सुद्धा येते, एक पिंक कलर मध्ये पण येणार आहेत. दोन्ही तुम्हाला भेटतील. याचे मी इंस्टाग्रामवरती टाकलेत आपले व्हिडिओज वगैरे, तुम्ही चेक करू शकता तिकडे जाऊन. अशा हेवी क्वालिटीचे याच्यामध्ये सगळे फंक्शन वगैरे असणार आहेत. चेक करा, क्वालिटी वगैरे एकदम हेवी असणार आहे. डायमंडचा बेल्ट वगैरे येतो. आणखी एक बेल्ट असणार आहे इकडे. तर लवकर आयकुरा मेन्सला व्हिजिट द्या. आणि हे JN11 अवेलेबल आहेत, तर लवकर व्हिजिट देऊन भरपूर सारा स्टॉक आहे. नक्की डोंबिवलीच्या शॉपला आहेत अवेलेबल. या व्हिजिट द्या, ऑनलाईन मागवा, बिंदास आपला दुकान आहे. तर चला गाईस आता निघूयात आपण. प्रॉपर तुम्हाला दाखवलं थोडंफार जे होते नवीन कलेक्शन, जॅकेट वगैरे आलेले. आता मी निघतो घरी. गाडी पण टाकली सर्व्हिस सेंटरला, तिकडनं जायचं, गाडी घ्यायची आणि मग निघायचं आहे. आपला शॉप बघा इथंच आहे, आयकुरा मेन्सवेअर वरती दिसत असेल तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला. आणि हा आहे तो कोलेगाव नाका आहे. तुम्ही इथे यायचं आहे आणि इथे व्हिजिट द्या. कुठे राहतेस? माझे ब्लॉग बघतोय? चल बाय. कुठे चाललीस? क्लासला. सर येतात रे. ओके चल बाय. यार गाईज मी चाललेलो ना, सो ही छोटीशी मुलगी मला बघून स्माइल करत होती. सो मी थांबलो, बोललो हा ओळखत असेल, सो भेटूनच जाऊयात. ओळखतात भरपूर जण, बारके मुलं तर भाई बिगेस्ट फॅन. सगळ्यांना प्रॉपर भेटतं. जेव्हा कुठे चालत असेल, कुठे रस्त्यामध्ये कोण ना कोण नेहमीच भेटत असतो. ठीक आहे, चला आता निघूया. काहीच आलो आता सर्व्हिस सेंटरवरती आणि आपली गाडी पण धुतली. एक की दिली आहे भावाने. या साईडला गाडी धुवून ठेवली आहे, बघून दे कशी धुतली आहे. केले हाल ना माझ्या गाडीची. हा गाडी धुतल्यावर जिला बघण्यात मजा आहे ना खरोखर. परी हू मेला दिसते माझी गाडी आज. पण हे बघा ना किती डॅमेज झाले यार. कुठं गवताबिवतामध्ये गेली ना गाडी अशी डॅमेज होते. हो राहून दे, काय नाही, निघूयात. आतमधून क्लीनअप केली का मस्त. चला तर गाईज निघूयात आता आपण. टाइम झाला ऑलरेडी, घरी जाऊयात. एडिटिंग वगैरे करायची मला, ब्लॉगची नाही, व्हिडिओज वगैरे इंस्टाग्रामला टाकायचे असतात त्याची एडिटिंग करायची. सो निघूयात. तर मी सध्या रॉंग साईडूनच चाललोय आणि गाड्या येतात मधीन माझे. पूर्ण खाली आता रस्ता आणि माझा घरी इथंच आहे. सो इथून राईट मारायचा, वरती चढायचा. म्हणून मी बोलतो त्या रोडमध्ये नकोच जायला, रॉंग साईडच मारून जाऊ. यार गाईज घराच्या इथं आलेलो, आता इथून वापस चाललो मी U-टर्न मारून. बघा वापस बाहेर चाललो. काय करशील, कारण की एक आपल्यासाठी गिफ्ट आलाय. सो आर्टिस्ट आहेत ते, त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट दिलाय. सो माझ्या दोन्ही शॉपवरती ठेवण्यासाठी भारी आहेत. दाखवते तुम्हाला. मी पण आता जातो, ते घेतो मी. कुरिअर शॉपमध्ये आलेत आपल्या, तर कुरिअरमधून घ्यायचेत आणि मग ते तुम्हाला दाखवेल मी ओपन करून. चला पटापट जाऊ, पहिलं बघूयात कसे आहेत, काय आहेत गिफ्ट्स. मी लोढा नाक्यावरती, मला पार्सल भेटलं आहे. सो आपण घरी जाऊन याला ओपन करू, काय बघूयात काय आले पार्सलमध्ये. काहीतरी युनिकच असणार आहे. सो चला. तर गाईस बघता आलो घराच्या इथे. गाडी कुठे लावू यार मी. गाडी आता वापस बाहेर लागली की वापस माकलले धूल बसतं गाडीवरती. जाऊन दे, सरलेच टाकता. तर आता उतरू या. तर गाईस बघूयात काय पार्सल मध्ये काय आलंय. असं सांगा जायच्या चप्पल मलाच ना माहिती काय तिथे लिहिले ना मागे बघ. लिहिले मागे लिहिलेलं असते. नाही कोणी पाठवले आले, बघू आता. असं आहे की एवढं टाइम लागते. तू पहिल्यांदा खोलतो म्हणून असं वाटतं. हा पण ओर ना असा ओढल्या तुटला भेटला तर. अरे हे तरी की असा मालपाणी दोनच. तुम्हाला पाहिजे का? मला माहित असेल नाही त्यांकडे. माहित असेल ना मग.
कसा याचं स्टँड नाही का पण स्टँड दुकानात ठेवायला चांगला का ठेवायला कुठून लावायचं कुठून बघा. अरे असा ठेवायचा असा. तर गाईज हे होतं गिफ्ट आलेलं मला. सो कसं वाटलं सांगा जरा. कसं असं तर कर बाबू लगेच उद्घाटन करशील नाही तर कसा जरा रंग कसा असं नाही रे दादा काहीतरी असेल त्याचा ऐक ना जरा माझा ह्यो असा चिपको चिपकावाचा नाही असा ठेवायचा तो. असा ठेवायचा. तसं थोडी रन इकडे बघ काल मी आणले ते तसाच येतो ठेवायचा. पाठी ना दिला काही चिपकावाला मग नाही तो चिपको ना भीतीला असा चिपको. याला इथे गम लाव असा चिपको. तर गाईज हे बघा असा स्टँड आहे तो आम्हाला शोधायला भेटत नव्हता. हे दादा मिनी शोधला. दाखव कसं वाटतं बाय. अजून पण फोड चल यो पण फोड दादा चल बघू अजून पण काय यो पण फोड दादा यो पण फोड आता आईचा असेल नाही. बरं 100% असेल. ओ भाई साहब ओ भाई साहब तो आण ना इकडं. तर गाईज फायनली हे आपल्याला गिफ्ट आलेत. सो दाखवतो तुम्हाला प्रॉपर मी. आपण दोन्ही शॉपसाठी आलेत. सो थँक्यू सो मच. हे बाईकसाठी आहे बाईकला किचन लावायला. हे 4 व्हीलरला किचन लावायला. हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी नंबर देतोय किंवा इन्स्टाची ID देतोय यांची. जाऊन यांना DM करा आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. दोन्ही शॉपवरती 2 आलेत आपले. अरे दादा मच्छी शॉपवरती पण सांगायला पाहिजे होता विसरलो मी. असा स्कॅनर सांगू असा स्कॅनर पण देतात ते. स्कॅनर पण देते ते म्हणून 1 नंबर तिथं पाहिजे तुला स्कॅनर. मच्छी शॉपवरती स्कॅनर मागू आपण आता अजून एक. हे माझ्या गाडीला घेतले 2 किचन. इव बघत बसले तू नेशील ना तर घरा तिकडे लावायला दुकानाचं बाय. चांगला का आवडलं का तुला. ते चायनी कुठं झालं ना बघ उलट्या पाठी घुसले वाकले पण थोडासा यार. गाड्याच्या चावीला बाईकला पुढे तुझी बाईकला नाही 4 व्हीलरला चावी पडली तरी समजन लोकांना रोशन संथेची चावी. मग पडली तरी समजन ना फोटो. मराठी कशी येत मराठी आलीच पाहिजे सगळ्यांना. तर गाईस आता आपण चहा प्यायला बसलाय. चहा मला औषध दिले कारण की आम्ही नवीन मावशी ठेवली आहे कामासाठी. तर त्यांना चहा मला औषध दिलं तिने. सांगा तुला वाटीन दे. तिने तरी पण तिघांचा मला दिला थोडासा चहा. पिओ बोलते ये चल ये. काय 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 कुठं जायचं. अंघोळ धुला का ना तुझा कोणी. काही बोचऱ्या काराला काहीतरी हाणलेला ना. बोसऱ्या झाल्या ना जे किती करलेल्या मग आता बघ असतील दाखवते. ये चल जुली चल ये कम. बोचऱ्या झाल्या बघून दे कुठं झाल्या. कुठं झालं बोचर कुठं होता ना काहीतरी बोचऱ्यांचा. केसा पण लय गल्ले वाटत रे जी. हा बघ कसे पकडून ठेवले मला. मला लवकर दवाखान्यात ने तर तुला दवाखान्यात नेन मी. इथं मी बिमार पडल्या तू पण पडशील माझ्या मुला पागल. पहिला कशी केस होती गलत नव्हती पहिला. सेकंड डेला दिला दे एकदा दे. चल ये पटकन. पिझ्झा मागू दिला. पिझ्झा आणू नको. पिझ्झा आण पहिला आताच. मामा मागवते मी नाही असं मारलं असलंय माझे. पप्पाला पप्पी तर दे. दिले ना जाऊन दे म्हणा आणत जातो एक मला पण घेऊन दे जाऊ. पिझ्झा आणू का नको. यार किती पिझ्झा खाते बाहेरचा नुसता. बाहेरचा नुसता खायला पाहिजे तुला. मग मला मारते का. मग तुला माहिती कमेंट येतील मामाला मारायचं नसतं का. काली दाखवलं सगळा व्हिडिओ कट होऊन युट्यूब वाला डायरेक्ट डिलीट करतात. डायरेक्ट डिलीट. आता दाखवू नका. वाट लागतं. कालू कालू झुंगी झुंगी दे ना मला.
तुला काय तुला पाहिजे मम्मीला विचार पहिला नेतं का आम्हाला बारीक पिल्लू दे ना. अगोदर तरी सांगायचं होतं 2-3 पिल्ला माहिती वेळेला सांगला तुला आल्या अगोदर होतं एक आलं चल येऊ नको असं मला असला मोठा म्हणजे कौसा होता बारीक चावत नाही तरी जावत नाही आपल्याला असं बारका पाहिजे. बाळ का पिल्लू पाहिजे आम्हाला. जुलीची पिल्लू दिलीच ना सगळ्यांना दिलास गे आम्हाला दिलास नाही. मला मारला का लिहा गाव ही खरोखर अचानक मारतो मला. जुलीचा पिल्लू सगळ्यांना तुम्हाला दिला. जुलीचा पिल्लू पाहिजे होता वापस दिल्यावरती आणतो जुलीने. आता पिल्लू पाहिजे म्हणून. मग आता जुलीला सांग जा. आज आपण काय मागवले बाबू? चिकन पिझ्झा नाही बर्गर. बर्गर हे काय फ्रेंच फ्राईज बर्गर खाशील का तुम्ही? मम्मीला बनव ना मम्मीला का तर मम्मी आपल्याला मम्मी येतोय. बाबूला पण पाहिजे हे बघ याला अक्कल होतो तुम्हाला अक्कल नाही का मग पायाला काही चटिंग घेतलंय चड्डी घाल होतो लगेच पाय टाकलंय. काय बाबू हे काय चावा घे चावा. अरे कौशा बोलताना मागो 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 म्हणून मागवला चिकनचा सगळा यो पण सगळा का तुला उपास नाही ना? उपास एक होता गुरुवार होता आज एक होता सगळा चिकनचा होता का करता थुकत आईला उपास होता ना आईने अचानक खाला. मला हा पाहिजे चला. मम्मी माग नको खा. कोणी आणला? मला सांगायचं ना मग मला वाटलं असं नॉनव्हेज वाढतो म्हणजे काय पोटाला इथं आवाज घेतला बघतो तुला वाटलं व्हेज? मग मला वाटलं काय भाजीचा बघ किंवा राहून दे दिला मना का मागले चिकनचा मागवतो ना लावून चिकनचा तो मला उपवास नसतं तवाडे मागली. मला काय माहिती अचानक मागवला. का खाली बसून गिल्ला नव्हता तुम्ही? नाही असं चावा येतली मी तुला इचरला मी विचारला उपास नाही का तुला? हा मी मला वाटलं भाजी दिसत नाही ना मला काय सा नाही हा भाजी सारखं वाटते. हा त्याला तर काही जेवण करून घेऊयात. आज तर ताईने चटणी बनवली आहे मग बर्गर नाही खाल्लं तुम्ही? उपास आहे ना. नाही मग तुम्ही सांगलात नाही मग तू बोलली का व्हेज गुरुवार आहे. मग मला थोडी माहिती आहे व्हेज आण का चिकन आण हिने सांगला पण नाही. आम्ही तर चिकनची माणसं. चावा येतला तेव्हा तो बोलला आई मला उपवास माहिती तू आणणारच बोलला मी आणता तू स्वतःच बोलली ना मला पिझ्झा खायचा. मम्मी बोललं बर्गर करता ऑर्डर केलेली पण तवाच. मिंदीला सांगला बरं तुला ठेवली आता ऐका ना जा मग चिकन जा तो मग ना कसा यार मग तुम्ही सांगला पण नाही मला व्हेज आण ओळखचे खात होते ठेवले वापस. चला गाईज आता मी खातो चटणी. बघू कशी चटणी बनवली. आपण तो तरी चट्टी ओटली बघ फास आहे का पोर तुझी? पाट्या ओटली फास आहे का मग तुझी पोर कामन? मा माझी बरोबर हुशारच आहे. बिड्डा घातला मेथीची भाजी घातली चट्टी ओटली पाट्यावर. धीर जे जरा सांगू नको म्हणला. हो सांगू नको कोणला अवघे उचार पोहता. आज मी तर जेवण केला. दादाने जेवण नाही केला बघा. दाद नसते भांडणं करताय. काय विषय तुमचा काय समजत नाही. कालू या आई ना मोठे आई दोघा भांडणं करतात लय चांगला आहे का? बर्गर किंग मध्ये मागवलेला हा आली का? त्याला सोडा बाबा माझा होतो
शिंदकला. तर काही जेवण वगैरे झाले माझं आणि मी आलो आता आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी. आज तर पूर्ण दिवस मी तर घरातच होतो, मस्त आराम केला. शॉप वरती वगैरे गेलो, थोडेफार काम होते ते आटपले आणि पूर्ण दिवस असंच गेला माझा. पण उद्या रोज रोज नाही भेटणार यांना, आता उद्या जाणार तुम्ही, उद्या जाशील तुम्ही. सो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.